राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हसळ्यामध्ये पत्रकार परिषद घेत रायगड लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या वादावर अखेर योग्य विश्लेषण करत युती सरकारची शेवटची चर्चा बाकी असून त्यामध्ये योग्य निर्णय घेतला जाईल, त्यामुळे त्या विषयावर आता बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले। लोकसभा उमेदवारीवर येत्या 2 दिवसात चर्चा होणार असून मीच ही जागा लढवावी अशी वरिष्ठांची तरी मागणी असल्याने मी यावर जे भाष्य करत आहे त्यांच्यावर बोलणे उचित नाही असे तटकरे म्हणाले। गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप केंद्रातील निरीक्षक प्रमोद सावंत यांनी देखील मागील 2 दिवसात भाजप कार्यकर्त्यांसमवेत दौरा केला। यावेळी लोकसभेवर दावा ठोकणारे धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत कोकणातील रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग या जागेवर भाजप ठाम असून भाजपच या जागेला लढवेल असे वक्तव्य केल्यानंतर तटकरे यांनी त्यावर योग्य भाष्य करत वरिष्ठांकडून मलाच पसंती असल्याची माहिती दिली आहे। साहेब, आपण भाजप बरोबर गेल्यानंतर या मतदारसंघात असेल किंवा रायगड लोकसभेचा मतदारसंघ असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो। हा संभ्रम निर्माण दूर करण्यासाठी काय आपण एक मेसेज द्या? नाही, हा दूर करत असताना सुरुवातीपासूनच संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडली की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे सामाजिक संस्कार आणि आमचा धर्मनिरपेक्ष विचार याच्यापासून जराही फारकत न घेता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो। त्या आमच्या राजकीय सिद्धांतावरती ठाम राहूनच आज आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहोत। बहुजनांच्या हितार्थ बहुमताने घेतलेला निर्णय लोकांनी स्वीकारलेला आहे, निवडणूक आयोगाने स्वीकारला आहे, विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळे सुरुवातीचा काही काळ एक जाणीवपूर्वक अपप्रचार करण्याचा प्रयत्न, आमच्यावरती प्रेम करणारी बरीच मंडळी असल्यामुळे त्यांनी तो केला, परंतु जनतेच्या मनामधला जो काही शंका होत्या त्या आता निश्चितपणे दूर झाल्या। त्यामुळे जे पाठबळ 19ला मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती पाठबळ आत्ताच्या या निवडणुकीमध्ये 100% मिळेल असं मला विश्वास आहे। साहेब, 2 दिवस जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा केंद्रातले निरीक्षक प्रमोद सावंत आहेत ते 2 दिवस कोकण दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी देखील असं भाष्य केलं की कोकणातले जे लोकसभेचे 3 मतदारसंघ आहेत, सिंधुदुर्ग असेल, मावळ किंवा आपला रायगड रत्नागिरी, तर याच्यामध्ये भाजपच उमेदवारी लढवणार किंवा भाजपच दावा ठोकणार असं ते ठाम। जे माननीय मुख्यमंत्री गोव्याचे आहेत त्यांचं भाषण संपूर्णपणाने मी ऐकलं। बूथ न्याय कार्यकर्त्यांचं त्यांचं जे संमेलन भरतं ते राज्यातल्या 48 मतदारसंघामध्ये भरलं। त्यावेळेला त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या। एक प्रमुख नेते या नात्याने त्यांच्या त्या भावना ऐकल्या। त्यामुळे ते वरिष्ठ पातळीवरती सांगते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे। शिवसेनेचे खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांकडे त्या दिवशी झाली, त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांनाही अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे। युती होईपर्यंत हे सगळं चालतं। जसं आज महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले गेले 15 दिवस डबल ढोल वाजवत संजय राऊत आणि सगळेजण सांगताय, पण अजून काही यादी जाहीर करू शकत नाहीत। तिथे नाही होऊ शकत तर इथे तर काही इतर आहेच, पण इथे अजून आम्ही प्राथमिकी बसलो नाही। तिथे गेले 2 महिने सतत बसून सुद्धा अजून जागा वाटपाच्या वतीमध्ये निर्णय होऊ शकला नाही। आमचा जागा वाटपाचा निर्णय 2 बैठकीमध्ये संपेल। मुंबईत एक बैठक, दिल्लीमध्ये एक अमित भाईंच्या 2 बैठक, त्या दिवशी 48च्या जागा पूर्णपणाने सहमताने त्या ठिकाणी वाटप होईल। 45+ हे आमचं उद्दिष्ट आहे। आणि काल एक सर्वे आला संध्याकाळी, त्या सर्वेमध्ये 45-1 वरती सर्वेमध्ये सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे। ते शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर अजून 1.5 महिना मतदानाला आहे। आमचा प्रयत्न राहील 48-0। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।